दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण दिव्यांग योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नवीन संधी व अनुदान उपलब्ध होणार आहे. शासनाकडून कोणती मोठी अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 900 संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा मोठा निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने घेतला आहे. आता ही दिव्यांग बांधवांसाठी म्हणा किंवा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कसं काय मोठा निर्णय आहे किंवा काय त्या योजनेचा लाभ मिळणार आहे, ही सगळी माहिती आपण पाहूया. कारण ही आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई मानली जात असून प्रशासनाने गैरव्यवहार आणि अनियमित विरोधात कडक भूमिका घेतल्याने स्पष्ट झाले आहे. तर आपण माहिती पाहूया. तर जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. तुम्ही पाहू शकता, ही जी महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे. अपात्र ठरलेल्या 900 संस्थांवर विभागाची कारवाई. आता कोणते संस्था असणार आहे ही सगळी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. दिव्यांग क्षेत्रातील संस्थेसाठी बघा, दिव्यांग क्षेत्रातील संस्थेसाठी नोंदणी बंधनकारक. आता या दिव्यांग क्षेत्रातील जे काही संस्था असतात त्यांच्याकडे गव्हर्नमेंट थ्रू जे काही निधी दिली जाते व त्यानंतर ते दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तर आपले जे सचिव तुकाराम मुंडेंनी हे जे काही मोठी जे निर्णय घेतलेला आहे, तर संस्थेने 28 फेब्रुवारीपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. तर राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. तर जे काही दिव्यांग व्यक्ती अधिनियमित अंतर्गत दिव्यांगासाठी कार्यरत संस्था आहेत त्यांना जे काही दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे जी नोंदणी असते ती काय असते, कंपल्सरी असते. राज्यात साधारणतः 2000हून अधिक संस्था दिव्यांगाच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. त्यापैकी सुमारे 900 संस्था विविध कारणांमुळे अपात्र ठरल्याने त्यांच्यावर विभागाने कारवाई करून त्यांची नोंदणी रद्द केली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाने सचिव तुकाराम मुंडे यांनी सांगितलं आहे. तर विशेष म्हणजे सन 2025 या वर्षात तुम्ही पाहू शकता जे 300पेक्षा म्हणजे 350पेक्षा जास्त संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे 363 संस्थेची नोंदणी डायरेक्ट रद्द करण्यात आली आहे व नोंदणी रद्द केलेल्या संस्थांमध्ये कोकणमध्ये 52 आहे, नाशिकमध्ये 49, पुणेमध्ये 60, नागपूरमध्ये 49, त्यानंतर अमरावती 50 आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 103 संस्थेचा समावेश आहे. तर सचिव तुकारामजी मुंडे यांनी म्हणाले, संस्था सोसायटी नोंदणी कायदा 1860, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 किंवा कंपनी कायदा अंतर्गत नोंदणीकृत असल्यानंतर सुद्धा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 50 अंतर्गत नोंदणी बंधनकारक असणार आहे. तर विभागाने केलेल्या कारवाईमुळे शासनाचा निधी योग्य संस्थेवर खर्च होणार आहे. तर इथे लक्षात आलं का, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं जे काही निर्णय घेण्यात आलेले आहे. आता नवीन संधी उपलब्ध होणार आहे किंवा जे काही अनुदान आहे ते बरोबर जे दिव्यांग लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. बघा, जे कारवाई केलेले शासनाचे निधी योग्य संस्थांवर आता खर्च होणार आहे. ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा कार्य करू इच्छितात त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. कुठे नोंदणी करायची आहे, तर दिव्यांग कल्याण आयुक्तालयामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा सर्व संस्थांनी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत, शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2026 सांगितलेलं आहे. जी वेबसाईट दिलेली आहे, संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. नोंदणी न केल्यास संबंधित संस्थेवर अधिनियमातील कलम 91 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकारामजी मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर बघा, महत्त्वाची अपडेट का असणार आहे, कारण दिव्यांग योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी आता लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण जे काही नोंदणी प्रक्रिया आहे ते सुरू झालेली आहे. जी योग्य संस्था आहे त्यांच्याकडेच जी निधी आहे ते पाठवली जाणार आहे. त्यामुळे काय होईल की जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत ही सगळी जी काही लाभ आहे ते पोहोचणार आहेत. सचिव मुंडे म्हणाले, दिव्यांग क्षेत्रात काम करणारे सर्व नागरी समाज संघटनेच्या संस्थेच्या कामकाजात एक समानता यावी, तसेच त्यांची जबाबदारी आणि सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करणे, नागरी समाज संघटना संस्थेची नोंदणी, तपासणी, देखरेख, नूतनीकरण, जबाबदारी व पारदर्शकता निश्चित करण्यासाठी कार्यप्रणाली 17 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संस्थेने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले सुगमता व तत्वे इतर मानकांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. तर दिव्यांग कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर इथे ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर त्यामध्ये
आरोग्य, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, पुनर्वसन, संशोधन व विकास, शिक्षण प्रशिक्षण किंवा दिव्यांगाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांनी शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन करून दिव्यांग कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर याद्वारे दिव्यांग व्यक्तीची प्रतिष्ठा, हक्क आणि सुरक्षा यांचे संरक्षण होईल आणि त्यांना सन्मानजनक आयुष्य जगता येणार आहे. तरी ते संस्थेने दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी केल्यामुळे यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण व पुनर्वसन करणे शक्य होईल. हे कार्य करताना दिव्यांगाच्या हक्काचे, अधिकाराचे उल्लंघन होणार नाही व त्यांना न्याय दिला जाईल याबाबत दक्षता घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व संस्थांनी नोंदणी करून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार त्या अंतर्गत नियमावली व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या योजना व धोरणानुसार कार्य करणे अपेक्षित आहे, जेणेकरून दिव्यांगाचे पुनर्वसन व सक्षमीकरण साध्य करणे शक्य होईल, असे सचिव तुकारामजी मुंडे यांनी सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, याच्यामुळे खूप चांगलं झालेलं आहे. एक तर काय होईल की निधी आहे पूर्णपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे, बोगस कामं असणार आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.